सिद्धार्थ गौतम रेड्डीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले माता रामाई सावित्री या सर्व महामानवांना आणि त्यांच्या विचारात सर्वपणे त्रिवार अभिवादन करतो। आज रोजी आपण येथे सरकारमूर्ती भास्करराव कृपाकर दादासाहेब जाधव आणि बुद्धिबंधू आणि पितृबंधू यांच्या अमृत महोत्सवाच्या कौटुंबिक सोहळ्यासाठी आजचा प्रसंग हा अतिशय महत्त्वाचा आणि सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा असा आजचा कौटुंबिक सोहळा आहे। या सोहळ्याला जे प्रमुख अतिथी लागले या प्रमुख अतिथींनी सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने फार लोक साहेब जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी काम करतात। पावडे साहेब जे आता नुकतेच त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। दिवंगताच्या क्रांती गाथा या काव्यसंग्रहाला मी त्यांचं जे प्रस्तावना दिलेली आहे काल रात्रीपासून ते आपण इथे मुक्कामी आलेले आहे। त्यानंतर वैद्य साहेब हे चळवळीचे खरे कार्यकर्ते शिक्षण विभागामध्ये त्यांनी अतुलनीय कार्य केलं। जे अकोल्यामध्ये सुद्धा शिक्षणाधिकारी होते असे दादाचे जवळचे मित्र आणि विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती या पदावरून सेवानिवृत्त झालेले माननीय रामपवार साहेब, त्याचप्रमाणे अमरावतीवरून आलेले ॲडव्होकेट ढंगारे साहेब, रेवस्कर साहेब, कोहेकर साहेब हे राज्यकर आयुक्ताचे उपायुक्त म्हणून मुंबईतून सेवानिवृत्त झाले। त्यांनी सुद्धा त्यांचे मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे बौद्धाचार्य बी शिंगळे साहेब, एन एस शिरसाट साहेब, ॲडव्होकेट कामखेडे साहेब, त्याचप्रमाणे खटोकार साहेब या सर्व क्षेत्रातले लोक इथे आले आणि दादांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलं, वेळ दिला, श्रम केले। या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमृत महोत्सवी सोहळा इथे साजरा होत आहे। हा आता शेवटच्या समारोपाकडे हा कार्यक्रम जात आहे आणि सुरुवातीपासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाला। भास्करराव जाधव यांच्याबद्दल माहिती दिली। त्यांनी असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं नाही। अकोला येथे त्यांची प्रथम झाल्यानंतर म्हणून त्याची पहिली इथे अपॉइंटमेंट झाली आणि तेव्हापासून त्यांनी अकोला येथे मुंबईमध्ये सुद्धा काम करणं सुरू केलं। बामशेट पासून DS4 पासून अनेक आघाड्यांवरती त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं। त्यांनी येथे शैक्षणिक चालना उघड करण्यासाठी क्रांतिज्योती शाळेची सुद्धा सुरुवात केली आणि आज रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण होत असताना आपण सर्व त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि शतकपूर्ती त्यांना चांगल्या पद्धतीनं प्राप्त हो यासाठी आपण मंगलमय कामना केलेली आहे। आता यानंतर व्यवस्थितताई फक्त उपस्थितांचे 2 मिनिटात आभार मानेल आणि हा कार्यक्रम संपूर्ण होईल असं मी सांगतो। सर्वांनी चांगला मोलाचा मोल
अतिशय सुंदर सादरीकरण प्रभावी कविता आणि प्रभावी सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद. त्यानंतर माननीय सत्यपाल महाराज खेळात वेळ काढून कीर्तन सादरीकरण केले व सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर सर्व विद्यार्थी मित्रमंडळ आणि सरांनी वेळावेळी काढून इथे आले व कार्यक्रमासाठी सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर कलाकार, आयोजक, प्रसारण मंडळांचे प्रतिनिधी, ध्वनी व प्रकाश व्यवस्था सांभाळणारे सहकारी, तसेच उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, विशेषतः करून आजचे आणि सूत्रसंचालक